जीवनात नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द असली पाहिजे. शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर नानासाहेब थोरात. शिवराज महाविद्यालयात ग्रामीण विद्यार्थी ते जागतिक शास्त्रज्ञ विषयावर प्रेरणादायी व्याख्यान. कौशल्य, संशोधन आणि कुतूहल जोपासल्यास यश निश्चित. जीवनात यशस्वी होण्यासाठी सतत नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द मनात असली पाहिजे. केवळ गुणासाठी नव्हे तर संकल्पना समजून घेत शिक्षण घेतल्यास जीवनात मोठे यश मिळू शकते, असे प्रतिपादन शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर नानासाहेब थोरात यांनी केले. शिवराज महाविद्यालय आणि संभाजीराव माने ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान मंडळाच्या व्याख्यानमालेत ग्रामीण विद्यार्थी ते जागतिक शास्त्रज्ञ एक प्रेरणादायी प्रवास या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर एस.एम. कदम होते. प्रारंभी उपप्राचार्य प्राध्यापक तानाजी चौगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी डॉक्टर थोरात म्हणाले, आयुष्यातील सर्वोच्च शैक्षणिक ध्येय PhD गोल्ड मेडलसह पूर्ण केल्याचे समाधान लाभले आहे. 12वी नंतर विद्यार्थ्यांसाठी 100हून अधिक करिअरच्या संधी उपलब्ध असून आवडीच्या क्षेत्रात मनापासून परिश्रम घेतल्यास यश निश्चित मिळते. माझे संशोधन जीवनशास्त्र विषयात झाले असून संशोधनासाठी सातत्य, जिद्द आणि कुतूहल आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथाचे वाचन करून विषयाची सखोल समज विकसित केली पाहिजे. केवळ परीक्षेतील गुणांसाठी अभ्यास न करता प्रत्यक्ष जीवनात उपयोगी पडणाऱ्या संकल्पना आत्मसात करणे गरजेचे आहे. आजची तरुण पिढी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये अडकत असून त्यामुळे विचारशक्ती आणि निर्णय क्षमता कमी होत आहे. संशोधनासाठी संयम, शांतता आणि चिकित्सक वृत्ती आवश्यक आहे. आयुष्यात गुणवत्ता आणि कौशल्याला सर्वाधिक महत्त्व असून जगात 2 वे नॉलेज सिस्टीम स्वीकारल्याशिवाय संशोधनाची खरी दिशा मिळू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे आणि प्राचार्य डॉक्टर एस.एम. कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास आजी माजी सैनिक संघटनेचे हरिबा जाधव, प्राध्यापक सुशांत पांगम, प्राध्यापक गौरव पाटील, प्राध्यापक A.B. कोकणे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका अमिता गोणी व प्राध्यापिका स्मिता कांबळे यांनी केले, तर आभार प्राध्यापिका विद्या पाटील यांनी मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.